हॅलो एव्हरीवन, वेलकम इन न्यू व्हिडिओ. तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, गोड गोड शुभेच्छा. तर संक्रांत म्हटलं की आपल्याला काहीतरी गोड तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, तिळाची बर्फी असं काहीतरी लक्षात येतं. सो आज मी करते आहे तिळाची वडी. तर तिळगुळाची वडी करते आहे. सो त्यासाठी इथं मी तीळ घेतलेत काही आधी. सो हे किती आहेत, 200 ग्रॅम तीळ आहेत. सो हे मी पूर्णच वापरणार आहे. त्यानंतर इथं गूळ घेतला आहे पूर्ण, किती लागेल त्यानुसार वापरणार आहे. आणि तूप घेतलं आहे थोडंसं. सगळ्यात आधी इथे एक कढई तापायला ठेवली आहे मी सगळ्यात आधी तीळ मी भाजून घेणार आहे छान. मस्त असे खरपूस तीळ भाजून घेऊया. तर थोडेसे ठेवते जेणेकरून इन केस ते नंतर हे होतात. छान लो फ्लेमवर असे भाजून घेऊया तीळ. आता हे छान खरपूस भाजून झाले. तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि स्मेल पण येतो आहे त्याचा. छान खरपूस भाजलं गेलं आहे. आता आपण गॅस बंद करून 10 मिनटं याला थंड व्हायला ठेवू. मग मी ते क्रश करून घेणार आहे, म्हणजे वाटून घेणार आहे मी. आणि मग तोपर्यंत मी गूळ चिरून घेते. आता हे सगळं गार झाले मस्त. तर आता हे मी वाटून घेते मिक्सरमध्ये, थोडं बारीक करून घेते. ओके, तर आता इथं मी तीळ बारीक करून घेतलं असं ओबडधोबडच थोडं. सो आता हे परतून घेऊया. आता सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवली आहे पुन्हा. आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेते, कारण ते मिश्रण मी परतणार आहे यामध्ये. सो येस, आता हे तूप थोडंसं गरम होऊ दे. त्यानंतर मग मी हे जे आपण मिक्स करून घेतलं होतं ते घालून घेते थोडंसं. येस, तर मस्त त्यामध्ये परतून घेऊया तुपात. ओके, आता हे छान परतून घेतल्यानंतर मस्त असा ह्याचा वास सुटला आहे. आता यामध्ये मी गूळ चिरून ठेवला होता तो घालून घेते. आता इथे मी एवढा गूळ घेतला चिरून, लागेल तसं अजून ॲड करते. मला वाटतं एवढाच गूळ बास होईल. सो आता हा मस्त असा त्याला पाणी सुटेल गुळाला आणि मस्त असं परतून घेऊया. ओके, तर गुळाला छान पाणी सुटलं आहे आणि ते पावडर अशी मिक्स पण व्हायला लागली आहे तिळाची. ॲक्च्युली तुम्ही आधी कढई गरम करून त्यामध्ये तूप घालून 2 चमचे डिरेक्टली त्यामध्ये गूळ असा विरघळून घेतला आणि त्यानंतर मग ही तीळ घातले ना, तिळाची पावडर, तरी पण चालण्यासारखं आहे. बट मी तसं ती चिकटते पूर्ण, गूळ पूर्ण चिकटतो कढईला, त्यामुळे मी ते अवॉइड केलं. आणि आधी मी पावडर घालून घेतली, जी मी तिळाची पावडर करून घेतली होती ती, आणि त्यानंतर मग मी गूळ ॲड केला. बट तुम्ही त्यावेळी पण जाऊ शकता. सो असा गूळ हा हळूहळू पाघळायला लागला आहे आणि गूळ विरघळल्यानंतर ते पूर्ण आपल्याला असं थोडंसं मऊ कन्सिस्टन्सीमध्ये झालं आहे, जेणेकरून आपण वडी थापू शकतो. आता हे अजून थोडंसं त्याला पाणी सुटणार आहे आणि अजून थोडंसं ते मिक्स होईल. बघू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याची कन्सिस्टन्सी अजूनही थोडीशी सॉफ्ट होईल तशी अजूनही झालेली आहे. आणि तो आता गूळ मस्त मिक्स झाला आहे. गुळाच्या गाठी पण पूर्ण त्यात विरघळलेल्या आहेत आणि मस्त झाली त्याची कन्सिस्टन्सी. आता मी गॅस बंद करते आणि हे थोडंसं अगदी लाईट थोडंसं कोमट होऊ देते हे मिक्सचर. आणि त्यानंतर मग आपण एका प्लेटमध्ये ते थापून घेऊया व्यवस्थित. आता इथं मी एक ताट घेतलं आहे, जे की मी आधी गूळ चिरला होता त्यामध्ये. सो ते मी ताट घेतलं आहे आणि त्यामध्ये मी सगळीकडे तूप लावून घेते, थोडंसं 1 चमचा तूप. हे थोडंसं गुळाचं लागलं आहे ताटाला, बट दॅट इज ओके. ते गुळाचंच ताट आहे, सो त्यात केलं तरी हरकत नाही.
आणि असं मस्त सगळीकडे तूप लावून घेतल्यानंतर आता हे ते मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर मी यामध्ये ते थापून घेणार आहे आणि मग त्याच्या वड्या पाडणार आहे. सो झालं. येस. ओके, तर आता हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे ताटामध्ये, कारण आता ते हे व्हायला लागले, मेल्ट व्हायला लागले, सॉरी घट्ट व्हायला लागले. सो आता हे सगळं असं थापून घेते मी आणि मग इथं मस्त असं मी ते थापून घेतलेलं आहे वडी, आणि याचं मी थोडंसं कापून पण बघायचा प्रयत्न केला आहे. तो त्याला थोडंसं थंड झाल्यानंतर कापून घेते आणि अशी मस्त अशी थापून घेतलेली बघू शकता तुम्ही. नंतर इथं मी सगळ्या वड्या अशा मस्त कापून घेतलेल्या आहेत आणि मस्त झाली आहे वडी, बघू शकता तुम्ही. अजून त्याला थोडं थंड व्हायची गरज आहे. मस्त झाले, सॉफ्ट अगदी. येस, अजून थोडंसं थंड व्हायची गरज आहे त्यानंतर, मग छान लागतील कुरकुरीत. या दॅट्स इट फॉर टुडे. कशा वाटली तिळगुळाची वडी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअरही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.